हॅलो. आकाशवाणी आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागला. बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव जया आनंदराव खंडारे आहे. बोला जयती. आणि माझं गाव दोनच आहे मॅम. अच्छा. हा, मी शिवनेला राहतो. अच्छा. माझे मिस्टर एसटी महामंडळ मध्ये कार्य करतात. बर कंडक्टर. बर. मॅडम, मला भीम जयंती निमित्त गाणं ऐकायचं. कोणतं गाणं ऐकायचंय? भीम जयंती निमित्त कोणतं कुठलं ऐकायचं? कारण भीम जयंती आपण कशी साजरी करता? भीम जयंती आम्ही अशोक वाटिकेवर जातो, मिरवणुकीत जातो. अच्छा. आणि सगळे घरामध्ये एक दिवाळी सारखा उत्साह असतो मॅडम. बर. हो मॅडम, मी काही नाव ठेवतो. बर. हा, माझा मुलगा आहे अविनाश खंडारे, तो हैदराबादला असतो. लहान मुलगा आहे निखिल. बर. आणि खुशी चालू मॅडम आणि दीपू मॅडम. बर. आपण काय करता? मी काही नाही मॅडम, मी घरी असतो, गृहिणी आहे. मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात मॅम. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. याच गीतासाठी आम्हाला अजून एक कॉल प्राप्त झाला आहे, तो आधी ऐकूयात. हॅलो. आपलं नाव सांगा. विमल पामान अब्बर, पिंपरी डिक्कर म्हणून. बर. अकोला रोडवर आहे, पिंपरी डिक्कर देऊन खाते. बर बर. काय नाही, घरीच असतो. पोरं तिकडे कंपनी. आकाशवाणीला फोन कोणी लावून दिला आपल्याला? मी नंबर लिहून घेतला, 2-2 अक्षर. अच्छा. हो, आणि मी लावून पाहिला तर तो लागला आता. बर. म्हणजे तुम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप आवड आहे? खूप, म्हणजे सकाळ संध्याकाळ चालूच होत मी. अरे वा. आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम तुम्हाला खूप आवडतात आणि तुम्हाला त्या कार्यक्रमांचा फायदा होतो? आता म्हणजे काम करते आणि ते कार्यक्रम ऐकते. आणि हे आहे ना, रात्रीचे 10 वाजता गाणे असतात ना, हा हा, ते पण ऐकते. सूरसंवाद, अकोला केंद्र. चला. हो. आता उन्हाळ्याचे काम सुरू असतील नाही? हो, आता काम चालू आहेत. मी घरीच असते, माझी मुलं तिकडे असतात ना कंपनीत. काय काय काम केले आता या वर्षी उन्हाळ्याचे? उन्हाळ्याचे आता काय, घरीच असते मी. आता हे बकऱ्या गिकऱ्या आमच्या घरी. बर. आज गाणं कुठलं निवडलं आहे? तर तुम्ही खास ट्रेनिंग देता? जलसमृद्ध गाव. जलसमृद्ध. हो. तर पाण्याचं विशेष महत्व तुम्ही सर्वांना देण्याचा प्रयत्न करता? हो साहेब. बर. मग तुमच्या या कार्यक्रमाचा काय फायदा होतो असं तुम्हाला काही जाणवलं का? मी ज्या ज्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे त्या ठिकाणी विविध प्रकारचे जलउत्ताराची कामं केली आहेत. त्याच्यामुळे भूजल पातळी वाढण्यास खूप मदत झालेली आहे. हो. आणि ग्रामीण भागामध्ये क्षेत्र कोणतं आहे? तसं माझं दुकान आहे ऑप्टिकलचं, त्या व्यवसाय करतो. परंतु सामाजिक बांधिलकी असल्यामुळे, समाजसेवा करण्याची आवड असल्यामुळे मी यशोदाई मार्गदर्शन. काम तुम्ही कोणत्या भागात करता? मी मंगरुळपीर तालुका आहे, जिल्हा वाशिम. अच्छा. बरं. आज गाणं कुठलं निवडलंय? गाणं माझे मित्र आहेत किशोरराव भगत यांच्या आवडीनुसार आहे. शेतकरी त्यांनी सांगितलं की आहे आणि गाणं तुमच्या मित्राच्या आवडीचं ऐकवताय. त्यांनीच सांगितलं मला फोन करा म्हणे, आणि माझ्या आवडीचं गाणं सांगायला म्हणे त्यांना. बरं. कोणतं गाणं ऐकायला आवडेल? आनंद चित्रपटातलं. आनंद या चित्रपटातील तरी श्याम दिन धवज आहे. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो. बोला. आपलं नाव सांगा. कल्याणी देवेंद्र खंडारे. हा, कल्याणी ताई बोला. मला गाणं पाहिजे होतं. भीम जयंती निमित्त कुठलंही गाणं दिलं तर चालेल? हो हो, ठीक आहे. बरं. काय करता कल्याणी ताई? आता 12वी सायन्स मध्ये. 12वी सायन्स. कुठून बोलता आपण? शिवनी मधून. बरं. तुम्ही भीम जयंतीचा उत्सव कसा साजरा करता? एकदम आनंदाने. हो, पण कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करता? व्याख्यान असतील, स्पर्धा असतील, बाबासाहेब. अच्छा. अशोक वाटिकेवरती जाता आणि मिरवणूक. हॅलो. हॅलो. अकोला आकाशवाणी. अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागलाय. बोला. मनारपूर तालुका बाळापूर येथे शिवशंकर लोह बोलतो मॅडम. बोला शिवशंकर भाऊ. काही नाही, सूरसंवाद मध्ये गीत आहे का? शिवशंकर भाऊ, काय करता आपण? मी टेलरिंगचं काम करतो मॅडम. बरं. आता लग्नाचा सीझन आहे तर हा व्यवसाय सुद्धा चांगला सुरू असेल नाही का? हो, सध्यामध्ये परिस्थिती बरी आहे मॅडम, पण तसं सारा पाहता धंद्यावर फार सगळ्यांचा आता रेडीमेड वरती खूप भर निघालेला आहे.
फॅशन बदलत आहे आणि सगळ्यांना फॅशन सोबत चालायचं असतं. तर त्याच्यामुळे पण काही असे लोक असतात शिवशंकर भाऊ की ज्यांना कदाचित शिवलेलेच कपडे आवडतात किंवा एखाद्या टेलरच्या हातचेच कपडे आवडतात, असं सुद्धा असतं नाही का? नाही, आहे मॅडम, तसा वर्ग आहे, बराचसा वर्ग आहे अजून सुद्धा की जे लोक रेडीमेड कडे त्यांचा कल नाही पण त्यांना शिवलेलेच पाहते. कसं आहे, त्याच्यामुळे जगण्याचं होऊन काय असतो. बरोबर बरोबर. काय म्हणता अजून? गाणं कुठलं निवडलंय? गाणं आता ते भावगीत द्या मॅडम. कुठलंही भावगीत दिलं तर चालेल? नाही, तो या जन्मावर या जगण्यावर. या जन्मावर या जगण्यावर. खरंच या जन्मावर प्रत्येकाने प्रेम करावं. भावना स्पर्शी आणि हृदयस्पर्शी गीत आहे मॅडम. ऐकलं तर मनाला प्रसन्न वाटतं. पूर्ण आहे. चला, धन्यवाद आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल. हो मॅडम. नाव सांगा. मॅडम माझे नाव शिवम बबुला नेवरे आहे. काय करता शिवम भाऊ आपण? मॅडम मी पोस्ट ऑफिस मध्ये असतो कामाला. अच्छा, कुठल्या गावाला असता? मी मॅडम पाचोड्याचा आहे प्रॉपर, जिल्हा तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. आणि माझी ड्युटी इथं जळगाव पोस्ट ऑफिसला लागलेली आहे. जळगाव दाबून. बरं. हो. असा एखादा अनुभव सांगा तुम्हाला काम करत असताना आलेला, जो तुमच्या स्मरणात असेल. हो मॅडम, मला जवळपास 1 वर्ष झालं लागून पोस्ट ऑफिस मध्ये आणि पोस्टमनची ड्युटी आहे माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये आता चांगला अनुभव आहे मॅडम, तसा समजा लोकांचाही. पण एखादा असा अनुभव जो की तुमच्या आठवणीत असेल. हो मॅडम, तसा एक अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे एका घरी गेलो तुम्ही लेटर घेऊन. तर ते म्हणजे एका मुलाने आईला लेटर पाठवलेलं होतं. तो मुलगा बरेच वर्ष झाली शहरात गेलेला होता, म्हणजे आई म्हणजे बरेच दिवस झाले घरी आलेला नाहीये. तर बऱ्याच दिवसानंतर त्याने आईला लेटर पाठवलं, त्याच्यात त्याची म्हणजे खुशाली सांगितली. तर त्याच्या आईला ते वाचून खूप चांगलं वाटलं. आणि त्याच्या आईला वाचता येत नव्हतं, तर मी स्वतः त्याच्या आईला ते वाचून दाखवलं. तर त्याच्या आईला खूप आनंद झाला आणि त्याच्या आईने सुद्धा मला खूप म्हणजे शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मुलांचं चांगलं हो अशी सदिच्छा तिच्या आईने व्यक्त केली. गाणं कुठलं निवडलं? मॅडम मला आता शनिवारी हनुमान जयंती आहे, तर त्याच्यानिमित्त हनुमानांचं एक गीत ऐकायचं होतं. बरं. हनुमान जयंती निमित्त कुठलंही गीत दिलं तर चालेल ना? हो मॅडम, मी सांगतो ना तुम्हाला. बरं, मला हे गीत ऐकायचं होतं. हे अंजनीच्याच होतं. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आपण ऐकत होतात कार्यक्रम सूरसंवाद. या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी संवाद साधला होता सुवर्णा जाधव यांनी. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिलं होतं पांडुरंग टिकार यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. तर ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद. सूरसंवाद हा श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात.